गरम भाजीमध्ये पडल्याने 2 वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झाला। छत्रपती संभाजीनगरच्या मुद्देशवाड गावातील हृदयद्रावक घटना समोर आली आहे। ऋतुजा राजपूत 19 जुलैला घरामध्ये गरम भाजीमध्ये पडली तर घाटी रुग्णालयामध्ये उपचाराच्या दरम्यान तिचा मृत्यू झालेला आहे। तर घाटी रुग्णालयामध्ये या चिमुकलीवर उपचार सुरू होते, मात्र उपचाराच्या दरम्यानच तिचा मृत्यू झालेला आहे। विजय चिडे आमचे प्रतिनिधी जोडले जातात या बातमीच्या संदर्भातली अधिकची अपडेट देण्यासाठी। विजय, अत्यंत हृदयद्रावक अशी ही घटना आहे। मुद्देशवाड गावातील हृदयद्रावक घटना समोर आली। चिमुकली कढईमध्ये पडलेली आणि तिच्यावर उपचार सुरू होते, अखेर तिचा मृत्यू झालाय। नक्कीच शुभम, जर बघितलं आपण तर छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यामधील ही मुगदेश्वरवाडी हे गाव आहे। या गावामधील ही चिमुकली जी आहे ती 2 वर्षाची होती। ती आपल्या राहत्या घरामध्ये आईसोबत ती घरामध्ये होती, मात्र आईने स्वयंपाक केला होता। स्वयंपाक केल्यानंतर गरम भाजी जी आहे ती देखील घरामध्ये ठेवली होती। यावेळी चिमुकली जी आहे ती खेळत असताना त्या भाजीच्या कढाईपाशी गेली आणि ती कढाईवरती जी आहे ते चिमुकलीचा तोल गेला। त्यामुळे ती चिमुकली जी आहे त्या गरम भाजीमध्ये पडल्याची पाहायला मिळाली। त्यामध्ये या चिमुकली मोठ्या प्रमाणात जे आहे तिचा चेहरा आणि शरीर जे आहे ते देखील भाजलं होतं। वेळेतच तिच्या आईनं देखील या बाबतीत पाहिलं आणि आईने तिला तात्काळ छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयामध्ये 19 जुलै रोजी उपचारासाठी दाखल केलं होतं, मात्र उपचारादरम्यान तिची प्राणज्योत जी आहे ती माळवलेली आहे। अक्षरशः जर बघितलं आपण तर ही चिमुकली जी आहे ते घरात असताना आईवडिलांनी काळजी घेण्याचं महत्त्वाचं असतं, मात्र ही चिमुकली जी आहे ती घरात असताना देखील तिच्या आईकडून भाजी जी आहे ती देखील खाली राहिली होती। त्यावेळी या चिमुकलीकडे तिच्या आईचं दुर्लक्ष झाल्याचं म्हणावं लागेल। त्यावेळी ही चिमुकली जी आहे ती या गरम भाजीमध्ये पडली आणि दुर्दैवी तिचा मृत्यू जो आहे तो झालेला आहे। शुभम, यामध्ये अगदी विजय, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद।